नमस्कार, निक्षाला.com मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीत जाऊन बॅचलर्स करण्याची इच्छा असेल आणि जर ते बॅचलर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे माहित नसेल, तर यासाठीची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा यासाठीचं जे पूर्ण मार्गदर्शन असतं ते तुम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी आता निक्षाला.com ने नवीन एक मेंटरशिप प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. या मेंटरशिपमध्ये तुम्हाला बॅचलर्ससाठी कसं ऍडमिशन घ्यायचं आहे, अर्थात जर तुम्ही भारतातून 11-12 कंप्लीट केला असेल, तुमचं हायर एज्युकेशन कंप्लीट केलं असेल, तर त्यानंतर तुम्हाला बॅचलर्स करण्यासाठी डायरेक्ट बॅचलर्सला ऍडमिशन घेता येत नाही जर्मनीमध्ये. तर त्यापूर्वी एक कोर्स कंप्लीट करायला लागतो. तो कोर्स काय आहे, त्या कोर्ससाठी तुम्ही कशा प्रकारे एलिजिबल होऊ शकता, त्या कोर्ससाठी तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीज सिलेक्ट करायला पाहिजे, तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीज साठी अप्लाय करायला पाहिजे, त्यानंतर तो कोर्स कशा प्रकारे कंप्लीट करायचा आहे, त्या कोर्स नंतर तुम्हाला बॅचलर्सला कशा प्रकारे ऍडमिशन घेता येईल, बॅचलर्सला तुम्हाला ज्या कुठल्या फील्डमध्ये ऍडमिशन घ्यायचं त्या फील्डमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत, त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टुडंट व्हिसा, त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर्मनीत मूव्हिंग कसं करायचं आहे, तुम्हाला जर्मनीमध्ये राहण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टी अर्थात भारतात तुम्ही असताना भारतातून तुम्हाला प्रत्येक पहिली गोष्ट अर्थात सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करायची आहे त्यापासून तर शेवटची गोष्ट अर्थात तुमच्या बॅचलर्सच्या ऍडमिशन पर्यंतची शेवटची गोष्ट, सर्व गोष्टींसाठीचं जे मार्गदर्शन आहे हे तुम्हाला तुमच्या या ज्या बॅचलर्ससाठीची जी किट आहे त्या किटमध्ये, ज्या मेंटरशिप किटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या मेंटरशिपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन डायरेक्ट आमच्या एक्सपर्ट्स थ्रू मिळेल, जे एक्सपर्ट्स ऑलरेडी अनेक वर्षांपासून जर्मनीमध्ये राहत आहेत, शिक्षण घेतलं आहे जर्मनीमध्ये, जे जर्मनीमध्ये जॉब करत आहेत, बिझनेस करत आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला हे मार्गदर्शन मिळणार आहे. चला तर मग मी तुम्हाला सांगतो की ही मेंटरशिप तुम्ही कशी मिळवाल. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ही मेंटरशिप मिळवायची तर यासाठी तुमच्याकडे हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. QR कोड स्कॅन करून तुम्ही या मेंटरशिपच्या याच्यावरती जाल, ऑप्शन्सवरती जाल, किंवा तुम्ही निक्षाला.comच्या वेबसाईटवरती जा. त्यानंतर तुम्ही तिथे एक्सप्लोर ऑलच्या ऑप्शनमध्ये जा. एक्सप्लोर ऑलच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मेंटरशिप नावाचं एक सेक्शन दिसेल. मेंटरशिप नावाच्या सेक्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 2 ऑप्शन्स आलेले असतील, ज्यामध्ये मास्टर्सची मेंटरशिप आणि बॅचलर्ससाठीची मेंटरशिप आहे. बॅचलर्सच्या ऑप्शनला सिलेक्ट करा. बॅचलर्सच्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला 6 महिन्यासाठी मेंटरशिप हवी आहे की 1 वर्षासाठी, हे 2 ऑप्शन्स आहे. यापैकी तुम्हाला ज्या कुठल्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. 6 महिन्याची मेंटरशिप घेतल्यास तुम्ही तुमच्या 12th नंतरच्या ज्या कोर्स आहे, जो जर्मनीत जाऊन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, तो कोर्स साठीचा ऍडमिशन तसंच तिथून पुढे तुम्हाला तुमचा 6 महिन्याचा तो कोर्स कंप्लीट करेपर्यंत तुम्हाला ही मेंटरशिप अवेलेबल असेल. तसंच त्या दरम्यान तुम्हाला बॅचलर्ससाठी कशा प्रकारे तयारी करायची हे देखील सांगितलं जाईल. जर तुम्ही 1 वर्षाची मेंटरशिप घेत असाल तर तुम्हाला त्या मेंटरशिपमध्ये तुमच्या बॅचलर्सच्या ऍडमिशन पर्यंतच्या प्रोसेससाठी तुम्हाला ही मेंटरशिप मिळेल, ज्यामध्ये तुमचं बॅचलर्सचं ऍडमिशन देखील समाविष्ट असेल. सो तुम्हाला जी योग्य वाटत असेल ती मेंटरशिप सिलेक्ट करू शकता. त्या मेंटरशिपच्या ऑप्शन्सला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन दिसत असेल, बाय नाऊला क्लिक करा. अगेन तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन दिसत असेल, त्या बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला 3rd टाइम तिथे तुम्हाला दिसत असेल की मेंटरशिप प्रोग्राम फॉर 6 months और 1 year वॉट एव्हर यू हॅव सिलेक्टेड. तुम्ही जे कुठलं सिलेक्ट केलेलं असेल त्याचा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, ते तिथे तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन दिसत असेल. परत एकदा बाय नाऊला क्लिक करा. बाय नाऊला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही इन्फॉर्मेशन फिल करायचं ऑप्शन आला असेल. या ठिकाणी मला ही इन्फॉर्मेशन फिल करावी नाही लागत आहे, कारण की मी ऑलरेडी या वेबसाईटवरती ही इन्फॉर्मेशन फिल केली आहे. तुम्ही जर पहिल्यांदा मेंटरशिप प्रोग्राम किंवा कुठलाही प्रोग्राम इथे घेत असाल तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल, ज्यामध्ये तुमचं नाव, तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचं लास्ट नेम, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुमचा बिलिंग ॲड्रेस तुम्हाला टाकायला लागेल. ही सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे खाली एक कंडिशन दिली असेल, ती टर्म तुम्हाला ऍक्सेप्ट करायची. ती कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पेचं ऑप्शन दिसत असेल, तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक QR कोड जनरेट होत असेल. हा QR कोड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला या QR कोडला स्कॅन करायचा आहे. या QR कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्ही तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता. हे पेमेंट तुम्ही तुमच्या UPI ऍप थ्रू देखील कंप्लीट करू शकता. तुम्ही हे पेमेंट कंप्लीट केल्यानंतर ही मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला मिळालेला असेल. अगेन मी तुम्हाला सांगतो, या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला तुमच्या 12th नंतरच्या तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे बॅचलर्ससाठी जर्मनीत जाऊन, त्यासाठीचं सर्व इन्फॉर्मेशन, सर्व मार्गदर्शन, सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं असेल. तुम्हाला या मेंटरशिपमध्ये तुमच्या बॅचलर्सच्या ऍडमिशन पर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी हेल्प केली जाईल, ती पण आमच्या एक्सपर्ट्स थ्रू. सो अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.